आई वडिलांचं छत्र हरपलेला शिवतेज बनला पोलीस. वृद्ध आजीचं पांग फिटलं. आयुष्याने कितीही कठोर परीक्षा घेतली तरी जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर नशिबाची रेषा बदलता येते हे सिद्ध केलं आहे श्रीगोंद्यातील शिवतेज दुतारे या अवघ्या 22 वर्षीय तरुणाने. लहानपणीच आई वडिलांची छत्रछाया हरपली. घरची परिस्थिती बेताची, मात्र मनातल्या जिद्दीने आयुष्यात येणाऱ्या सगळ्या अडथळ्यांची शर्यत पार करत शिवतेजने वयाच्या 22व्या वर्षी खाकी वर्दी परिधान करीत स्वतःचं स्वप्न साकार करत आजीच्या कष्टाचा मान राखलाय. शिवतेज हा अवघ्या 7वीत असताना त्याच्या आई वडिलांचा मृत्यू झाला. अंगावर खेळण्या बागडण्याच्या वयात शिवतेज आणि त्याचे 2 भाऊ आणि बहीण अनाथ झाले. अशा वेळी या अनाथ मुलांचा आधार बनली त्यांची 84 वर्षांची वृद्ध आजी. स्वतःच्या थकलेल्या शरीराची पर्वा न करता या माऊलीने आपल्या नातवांच्या भविष्यासाठी कंबर कसली. आई वडील गेल्याची उणीव या मुलांना भासू न देता मायेच्या सावलीत या भावंडांना वाढवलं. त्यांच्या या संघर्षात पुण्यात राहणाऱ्या मामांनी त्यांना खंबीर साथ दिली. भाची आणि भाच्यांच्या शिक्षणात खंड पडू नये म्हणून मामांनी आर्थिक मदतीचा हात दिला. घरची परिस्थिती ओळखून शिवतेजने देखील वयाच्या मानाने मोठी जबाबदारी स्वीकारली. त्याने श्रीगोंदा तहसील कार्यालय परिसरात कॉम्प्युटर ऑपरेटर म्हणून काम सुरू केलं. दिवसभर किरकोळ मानधनावर लोकांचे अर्ज टायपिंग करणे, ऑनलाईन कामं करणं आणि उरलेल्या वेळात स्वतःच्या स्वप्नासाठी धावणं असा त्याचा नित्यक्रम होता. दिवसभर काम केल्यानंतर तो महामानव बाबा आमटे वाचनालयामध्ये तासनतास बसून स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करायचा. मैदानी चाचणीसाठी त्यांनी कौटिल्य अकॅडमीमध्ये रक्ताचं पाणी करून सराव केला. शिवतेजच्या या अथक परिश्रमांना अखेर यशाचं फळ मिळालं. नवी मुंबई पोलीस दलाच्या भरतीमध्ये शिवतेजने घवघवीत यश मिळवलं असून त्याची नवी मुंबई आयुक्तालयात पोलीस शिपाई म्हणून निवड झाली. जेव्हा ही बातमी घरी पोहोचली तेव्हा 84 वर्षांच्या आजीच्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहू लागले होते. शिवतेजने अत्यंत कष्टाने मिळवलेल्या यशाबद्दल त्याचा लक्ष्मण खळदकर, नानासाहेब लोखंडे, ॲडव्होकेट प्रशांत उदमले यांसह गावातील सर्वांनीच कौतुक करत सन्मान केलाय. अनाथ असणं किंवा गरीब असणं ही यशाच्या मार्गातील अडथळे असू शकत नाही हे शिवतेजने समाजाला दाखवून दिलंय. थोडक्यात सांगायचं झालं तर शिवतेजच्या मेहनतीने त्याने त्याच्या नशिबातील काळी रेघच पुसून टाकलीये.